स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. नमस्कार. आता आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीज मधला आपण दुसरा भाग बघूया. आपल्या सर्वांना मी परिचयाचाच झालो आहे आतापर्यंत. तरी पण माझं नाव विनय गोपाळ भोसले. मी नुकतंच UPSC मध्ये 366 मला रँक मिळाली आणि मला सामान्य अध्ययनामध्ये एकूण 393 मार्क्स आहेत, की ज्याला एक डिसेंट स्कोर मानला जातो. म्हणूनच मला हा जो स्कोर होता माझी पहिली मुख्य परीक्षेमध्येच मला तो, आणि ओव्हरऑल 8वा अटेम्प्ट, तर पण पहिली मुख्य परीक्षा होती, यामध्येच हा कसा मिळवता आला. आणि या वेळेस मी जनरल स्टडीज मध्ये जसं की GS1 मध्ये मला 99 मार्क्स आहेत आणि GS2 मध्ये मला 109 मार्क्स आहेत, की ज्याला इतर जे मला काही स्पर्धकांकडून कळलं ज्यांनी मुख्य परीक्षा दिल्यात किंवा जे पास झाले आहेत, की हा बऱ्यापैकी चांगला स्कोर आहे. तर म्हणून म्हटलं की ती ही जी स्ट्रॅटेजी असेल ही तुमच्यासोबत मला शेअर करावी. फक्त MPSCच नाही तर याचा फायदा UPSC ही मुलांना व्हावा. आज आपण फोकस फक्त MPSC विद्यार्थ्यांना ओरिएंट करून जरी करत असलो तरी पण त्याचा फायदा हा दोन्ही गटांना होईल असं मला खात्री वाटते. तर आपण सुरुवात करूया आजच्या विषयाला. तो आहे ऐसे आपण पाहिलं. आता आपण GS1 घेणार आहोत. याला आपण म्हणतो सामान्य अध्ययन भाग 1. नुकत्याच MPSCच्या बदललेल्या सिलेबस प्रमाणे सामान्य अध्ययन जो पूर्वी 150 मार्काचा होता तो आता 250 मार्काचा झालेला आहे. ऑब्जेक्टिव्ह पासून तो सब्जेक्टिव्ह झालेला आहे, म्हणजे वर्णात्मक झालेला आहे, की ज्यामध्ये आपल्याला साधारणतः आता MPSC UPSC प्रमाणेच क्वेश्चन फ्रेम करेल का 15 मार्काला क्वेश्चन देईल का 10 मार्काला क्वेश्चन देईल, तर हे मात्र आपल्याला अजून अनिश्चित आहे. पण जरी 10 मार्काला क्वेश्चन आला जसा UPSC ला येतो, ठीक आहे, तर असं होण्याची शक्यता जास्त आहे, कारण ते मुलांना सोपं आणि ओळखीचं वाटावं म्हणून. तरी त्यामध्ये आपल्याला त्या प्रश्नाच्या खाली किती वर्ड्स आहेत हे लिमिट दिलेली आहे, ठीक आहे. तर ह्या वर्ड्सला धरूनच आपल्याला पुढे चालायचं आहे. म्हणजे ओळख सांगतो तुम्हाला याची सुरुवातीला. आणि 15 मार्काचा क्वेश्चन असेल, किंवा यापूर्वी UPSC जे विचारायची 20 मार्काचा किंवा 12.5 मार्क्सचा क्वेश्चन असतील, ठीक आहे. तर ह्या सर्व क्वेश्चनची जी वर्ड लिमिट आहे त्या वर्ड लिमिट मध्ये जर आपण पेपर लिहू शकलो, म्हणजे एकदम कट टू कट नाही, नाहीतर तुम्ही म्हणताल की अरे 150 शब्द सांगितले तर मी 150 शब्दच लिहिणार वगैरे, असं नाही काही. तुम्हाला 5-10 शब्द किंवा 10 ते 15 शब्द, म्हणजे 3 ओळी जास्त पुढे मागे झाल्या तर चालतील, हरकत नाही. कारण ॲब्रप्ट आपल्या क्वेश्चनची म्हणजे आपल्या आन्सरची आपल्याला ॲब्रप्ट एंडिंग करायची नाहीच आहे. तर मग अशा 250 मार्क यामध्ये कुठेतरी डिवाइड होणार आहेत, ठीक आहे. आणि आपल्याला फक्त लक्षात ठेवायची ती वर्ड लिमिट. आता म्हणजे ऍक्च्युली हे फक्त ओळखच द्यायची म्हटलं आपल्याला झाली, तर महत्वाचं काय ना, सर्वांनी जर आपण व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही व्हिडिओ थोडा वेळ पॉज करा आणि व्हिडिओ पॉज करून आपण आधी सिलेबसची कॉपी आपल्या समोर ठेवा. कारण ज्या गावाला जायचं त्या गावचा पत्ता माहित असणं खूप गरजेचं असतं असं म्हणतात. नाहीतर उगाच आपला टाइमपास पण होतो, रस्ताही चुकतो, त्रासही होतो, खूप काय काय होतं. तर ते जर व्हायचं नसेल तर सिलेबस आपल्याला माहिती असावा. कारण सिलेबस धरूनच आपल्याला क्वेश्चन्स येणार आहेत, त्यापासून आपण डायव्हर्ट व्हायचं नाही. आपला एक खोटा इगो आपल्याला अडवतो की अरे नाही मी हे पुस्तक वाचतो ना, मग मला ह्या पुस्तकातूनच फायदा होणार आहे, मग मी हे पुस्तकच करणार. पण आता इथून पुढे जे तुम्ही पुस्तकाची निवड करताल ती निवड आपली, ते पुस्तक आपलं सिलेबस बेस आहे का याची खात्री करून घ्या आणि मगच ते पुस्तक घ्यावं असं मला वाटतं. एक म्हणजे हे नवीन पद्धतीसाठी, आणि पुन्हा तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी की जुना अभ्यास जो आहे आपला, जुना नवा असा काही नसतो, अभ्यास तो अभ्यास असतो. पण तरी मी एक सांगायचं झालं की जुन्या पद्धतीनुसार आपण जो केलेला अभ्यास होता तो अभ्यास, ते आपण संग्रहित केलेलं ज्ञान, हे आणि तयारी
ही आपली काही वायाला गेलेली नाहीये आणि ती निश्चितपणे तुम्हाला इथे चांगल्या पद्धतीने उत्तर लिहिण्यासाठी हेल्प करणार आहे, करेल. आणि ज्यावेळेस तुम्हाला करेल म्हणजे ती हेल्प झाल्यासारखे वाटेल, त्यावेळेस तुम्हाला मी आज जे म्हणलेले हे शब्द हे तुम्हाला निश्चित आठवतील. खोटा दिलासा देणं मला जमत नाही आणि मी तुम्हाला काही खोटा दिलासा देत नाही, कारण हे 6 वर्षापासून ज्यावेळेस मी ह्या गोष्टी करत होतो ना, तर मला ह्यावेळेस युपीएससी मध्ये काही अनलिटिकल क्वेश्चन होते. जसं की क्वेश्चन मी आवर्जून मित्रांना सांगतो की विचारलं होतं की आपल्याला माहिती आहे फर्स्ट वर्ल्ड वॉर आणि सेकंड वर्ल्ड वॉर हे सर्वांना माहिती आहे. पण क्वेश्चन विचारताना युपीएससीने विचारला होता की ह्या 2 वर्ल्ड वॉरच्या मध्ये डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन कशा तयार झाल्या किंवा डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन येण्यासाठी कशी मोर्चे बांधणी झाली, असा क्वेश्चन होता. म्हणजे जर आपल्याला जर आठवलं याची जर म्हणजे आपल्याला तुम्ही जे एमपी साठी आपण लक्षात ठेवलं 1914 ते 1919 आणि हे 1939 ते 1945 म्हणजे आपला कालखंड आहे की समजा साधारणतः ह्या 2 तारखेच्या दरम्यान जेवढ्या काही डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन आल्या त्या गोष्टींविषयी आपण इथे लिहू शकतो. जर उदाहरण द्यायचं झालं तर इंटरनॅशनल मध्ये आपल्या स्वराज्य संघटना आल्या, त्याच्यानंतर ट्रेड युनियन आल्या, त्याच्यानंतर आपल्या खादी उद्योग जे आहेत ते खादी उद्योग खूप चांगल्याने सुरू झाले. अजून जर इंटरनॅशनल मध्ये आपण म्हणलं तर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आल्या, ज्यामध्ये ILO आहे तुमची, ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळ्या लोकांचं रिप्रेझेंटेशन घेतलं जातं. किंवा पुढे 1944 मध्ये आलेला ब्रेटन वूड कॉन्फरन्स असतील किंवा 1945 मध्ये आलेली तुमची युएनओ असेल, तर ह्या गोष्टींचा आपण कुठेतरी उल्लेख करू शकतो. पण मेजर फोकस हे एक थोडंसं कमी प्रमाणामध्ये, पण जास्त फोकस कसे होतात डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन ज्या इंडियाच्या होत्या, ज्यामध्ये ट्रेड युनियन आल्या, ज्याच्यामध्ये स्वराज्य संघटना आल्या, की ज्याच्यामध्ये अनेक बोर्ड्स तयार झाले, इंडस्ट्रियलला काही मदत झाली, त्या संदर्भात काही ऑर्गनायझेशन तयार झाल्या, वुमनच्या संघटना तयार झाल्या, शेतकऱ्यांच्या संघटना तयार झाल्या. तर अशा सगळ्या संघटना ज्या रिकग्नाइज होत्या गव्हर्नमेंटच्या मार्फत, त्यावेळेस देन ब्रिटिश गव्हर्नमेंट, नॉट अ इंडियन गव्हर्नमेंट बट दॅन ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या रिकग्नाइज होत्या आणि ह्या गोष्टी आपल्याला लिहिता आल्या. पण आता मग मला हा फरक कसा करता आला होता? हा फरक मला करता आला होता ह्या सगळ्या पद्धतीने. म्हणजे मी हा प्रश्न खरं वास्तविक आता नंतर तुमच्यासोबत डिस्कस करणार होतो, पण तुमच्यामध्ये पुन्हा तो आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि भीती मनातून जावी की आता मला नवीन काहीतरी करायचंय. नवीन काही करायचं नाहीये, नवीन तुम्हाला फक्त वर्णात्मक लिहिण्याची सवय करायची आहे फक्त. आणि कदाचित आपल्याला माहित नसेल, बट काही लोकांच्या ह्या स्किल्स खूप चांगल्या असतील, ज्या त्यांनी आजपर्यंत कधी प्रॅक्टिस केल्या नसतील आणि ज्यावेळेस ते पेपर लिहायला लागतील तर ते खूप उत्कृष्ट पद्धतीने लिहू शकतील. आणि मग कदाचित त्यांना ते जाणवेल की अरे बरं झालं, ते ऑब्जेक्टिव्हचं सब्जेक्टिव्ह झालं, माझ्या फायद्याचं झालं. म्हणून ते म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आपण होणाऱ्या निसर्गातील किंवा स्वतःच्या बाबतीतील आयुष्यातील बदलाला नेहमी सकारात्मकतेनेच बघायला हवं, पॉझिटिव्हनेच बघायला हवं, कारण त्यांनी आपल्यामध्ये आशावाद निर्माण होतो. यामध्ये निराशावाद एका साईडला कोपऱ्याला पडतो. आपण आयुष्याकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे तो चांगला होत जातो आणि नुसता आपलाच नाही, आपल्यासोबत आपल्या मित्रांचा, मैत्रिणींचा, जे कोणी अपयशाला समोर जात असतं, आपण त्यालाही मदतीचा हात देतो किंवा एक आधार देतो. अवंतर नको, पण सांगायचं होतं की पुन्हा सकारात्मक विचार तुम्हाला पुन्हा मदत करते. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण की आता आपण सिलेबस मी तुम्हाला सांगितलं समोर ठेवायला. तर पहिलं पाहताल की इंडियन हेरिटेज अँड कल्चर. आता तुम्ही सांगा, यामध्ये काही माहिती नाहीये असं काही आहे का? ठीक आहे, हेरिटेज अँड कल्चर, आणि हे कोणतं आहे? आपलं इंडियाचं विचारतात. आपल्याला जगाचं लक्षात ठेवायचं नाहीये. जे भारताच्या बाबतीत घडलेल्या आहेत गोष्टी ह्या आपल्याला लक्षात ठेवायच्यात. मग तुम्ही सांगा त्यात अवघड काय? आपण कुठेतरी ग्रीक आणि रोमनची शैली जी आहे ती कुठेतरी 6वी सध्याच्या पाठ्यपुस्तक महाराष्ट्र पाठ्यपुस्तकात आपण वाचलेलं आहे, किंवा आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये ज्यावेळेस आपण भारताचा इतिहास बघितला तर त्यामध्ये असलेली मुघल शैली असेल, ते बाबर आणि अकबराच्या काही गोष्टी असतील, आपली राजपुताना असेल, द ग्रेट वॉरियर जे आहेत आपले महाराणा प्रताप, किंवा आपल्या महाराष्ट्राचे दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा कालखंड, यामध्ये असणारी जी काही जसं की खाली साऊथ मधील जी महाराजांची मोहीम होती, तर तिथे एक विशेष कला आहे जी तिथं डेव्हलप झाली. तर त्या कलेची आपण म्हणजे चित्रकले संदर्भात असेल ते,
तर त्याचाही आपण या ठिकाणी उल्लेख होतो किंवा ते आपल्या लक्षात राहणं सोपं होतं. तर मग यामध्ये नवीन काय आहे? फक्त काहीच नाही आहे. आपल्याकडे जे आपण कुठेतरी वाचलेत ते, आणि यामध्ये फक्त आपल्याला ऍड काय करायचंय, तर एनसीईआरटी आहे 11वी ची. आता तुम्ही म्हणताल की म्हणजे एनसीईआरटी का करायची आहे? कारण महाराष्ट्राच्या पुस्तकांमधील जे काही गोष्टी मिसिंग असतील त्या गोष्टी आपल्याला इथे बघतील पाहायला, आणि यामध्ये सिलेबसचा भरपूर भाग आहे. म्हणजे जसं की आर्ट फॉर्म्स यामध्ये खूप छान दिलात, लिटरेचर जो आपल्या यामध्ये आहे तोही खूप चांगल्याने दिलाय, आर्किटेक्चर जे आहे ते पण खूप छान दिलं आणि दिले. त्यामध्ये स्पेसिफिक उल्लेख आहे पहा, फ्रॉम एन्शंट टू मॉडर्न टाइम्स. मग आपण कुठेतरी म्हणजे वेगवेगळं भरकटच नाहीये. एन्शंट पासून मॉडर्न मध्ये जे 3 पॉइंट्स दिसतात आपल्याला ते म्हणजे आर्ट फॉर्म्स, लिटरेचर आणि आर्किटेक्चर, यावरती आपला फोकस असला पाहिजे. त्यामध्ये काही कंपॅरिझन आहे, कसं केलं आहे, त्या छोट्याशा डायग्राम जर आपल्याला काढता आल्या, जसं द्रविडियन शैली आहे, नगर आर्किटेक्चर म्हणून आहे, तर यामध्ये काय फरक आहे, ह्या बेसिक गोष्टी. आणि मग हे एनसीईआरटी सोबत तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक नोट्स, ठीक आहे, त्याचे टेस्ट जे कोणत्या कोचिंग इन्स्टिट्यूटचे असतील, स्वतःच्या काही मार्केटमधून तुम्ही घेतलेले टेस्ट असतील, आणि त्याची आन्सर रायटिंग अगेन, हे आपल्याला महत्वाचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट यामध्ये आहे की पुढचा जो टॉपिक होता की मॉडर्न इंडियन हिस्ट्री अबाउट, त्यांनी दिलंय मिडल ऑफ द 18th सेंचुरी अंटिल द प्रेझेंट सिग्निफिकंट इव्हेंट्स. पहा, मिडल ऑफ 18th सेंचुरी म्हणजे 1750 पासून पुढे अंटिल प्रेझेंट आणि पुढे दिले सिग्निफिकंट इव्हेंट्स, पर्सनॅलिटीज आणि इश्यूज. मग हे जे कीवर्ड्स आहेत, मग आपण बघणार सध्या जर न्यूजपेपर मध्ये जर काही गोष्टी आल्या, म्हणून फर्स्ट आपण फाईन आर्ट्स मध्ये एनसीईआरटी बघितलं, त्याचसोबत तुम्ही जे समाधान महाजन पुस्तक वापरता किंवा ज्ञानदीप अकॅडमीचं पण आधुनिक भारतीय इतिहास पुस्तक आहे, त्यासोबत इंग्लिश मिडियम वाल्यांसाठी स्पेक्ट्रम पुस्तक आहे. तर यामध्ये मुद्देसूद काही विषयांची मांडणी केलेली आहे. पण मग ह्यामधूनच आपण कोणत्या टॉपिक मध्ये जोर देणार आहोत? पर्सनॅलिटी, इश्यूज, ठीक आहे. आणि प्लस याला आता आपलं येतं न्यूजपेपर अगेन. पहा, न्यूजपेपर आपला कुठे कुठे येतोय? सामान्य अध्ययनमध्ये सगळीकडे, एसे मध्ये पण, ऑप्शनल मध्ये पण याचा उपयोग होतो, उदाहरणं टाकण्यासाठी, प्लस तुमच्या मुलाखतीसाठी सुद्धा तुम्हाला याचा उपयोग होतो. ठीक आहे. देन पुढे आहे द फ्रीडम स्ट्रगल, द व्हेरियस स्टेजेस अँड इम्पॉर्टंट कंट्रीब्युशन फ्रॉम द डिफरंट पार्ट्स ऑफ द कंट्री. जर तुम्ही सिलेबसची प्रत्येक लाईन जर पाहिली, त्यामध्ये काहीही गोष्ट असेल, आता वेगवेगळ्या पार्ट्स मधून असेल, जसं की आपण बघितलं की जो आपला मिठाचा सत्याग्रह होता, किंवा हा भाग कशाचा होता? सविनय कायदेभंगाचा, सिव्हिल डिसओबिडियन्स म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. आणि या मिठा सत्याग्रहामध्ये सविनय कायदे किंवा सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट, सीडीएम, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात झाली. कुठेतरी मिठाचा कायदा मोडला, कुठेतरी जंगल सत्याग्रह झाला, कुठेतरी अजून आपण काय म्हणू, काही सरकारी कामांमध्ये लोकांनी हे केलं असेल, आंदोलन केले असतील. ठीक आहे. ते प्रत्येक ठिकाणी याचं स्वरूप जे होतं वेगवेगळं होतं. मग आपण लक्षात ठेवताना मग फक्त आपल्याला गांधींनी जी दांडी मार्च काढली तेवढीच आपण लक्षात ठेवायची का? नाही. मग जंगल सत्याग्रहामध्ये कोणी काय केलं, किंवा धारासना सत्याग्रह जो होता सरोजिनी नायडूंचा, त्यांनी काय केलं, किंवा खाली साऊथ मध्ये आपले सी राजगोपालाचारी होते, गोपालन होते, की यांनी सुद्धा काही ना काही त्यामध्ये कंट्रीब्युट केलं. तर मग अशा सगळ्या गोष्टींचा सर्वांगीण आपण पूर्णपणे जर विचार केला तर आपल्याला उत्तरं ही लिहिता येतील. त्यामध्ये अवघड असं काही नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय ना, जे जसं की आपण हल्ली पाहतो की ज्या पद्धतीने स्वरूप थोडंसं चेंज होत चाललंय, तर आपण स्वतःच काय करायचं की याची तयारी करताना अनालिटिकल करायची. पूर्वी आपण फॅक्ट्स लक्षात ठेवत होतो, आहे तसं बघत होतो, आपल्याला किंवा आपण काय म्हणू ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात लक्षात ठेवण्यासाठी आपण ही पूर्वीची डिमांड होती. बट सध्याची डिमांड काय आहे आपल्याकडे, की तुम्ही त्याचा अनालिटिकल करता, की जर तुम्ही जर टॉपिक घेतला की यावरती हाऊ द क्वेश्चन विल बी आस्क्ड असं घ्यावं हवं, तर की त्या विषयावरती क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो. म्हणजे जसं की मी सविनय कायदेभंगाची चळवळ विषय तुम्हाला मी सांगितलं, तर आता सविनय कायदेभंगाच्या चळवळीविषयी सांगितलं तर त्यावरती प्रश्न कसा येऊ शकतो, एक तर स्ट्रेट फॉरवर्ड, की सविनय कायदेभंग चळवळ जी झाली ती कुठे आणि कशा स्वरूपात तिला प्रतिसाद मिळाला याविषयी लिहा.
किंवा सविनय कायदेभंग चळवळ ही काही अंशी यशस्वी झाली असे तुम्हाला वाटते का, याविषयी आपले मत मांडा. हा दुसरा प्रकार झाला. तिसरा प्रकार काय जातो की सविनय कायदेभंग चळवळ तिचे अपेक्षित उद्दिष्ट गाठण्यामध्ये अयशस्वी ठरली, असं एक डायरेक्टली उत्तर त्यांनी दिलं आणि क्रिटिकली अनालाइज दिलं की याच्याविषयी युक्तिवाद करा असं म्हटलं. तर मग असे वेगवेगळे प्रश्न, मग जर क्रिटिकली अनालाइज म्हटलं तर मग आपण त्याचे प्लस आणि निगेटिव्ह असे दोन्ही पॉईंट सांगणार आहोत. मग हे आपण अचानक तिथे आठवणार आहे का? निश्चित नाही. याच्यासाठी ज्या वेळेस आपण सविनय कायदेभंग चळवळ याविषयी वाचणार आहोत, ठीक आहे, सविनय कायदेभंग चळवळ, ठीक आहे, याविषयी ज्यावेळेस आपण वाचणार आहोत तर ह्या चळवळीचं किंवा इथून पुढच्या टॉपिकचं ही चळवळ काय होती, काय आणि कशा संदर्भात होती हे माहिती पाहिजे. ठीक आहे, हिची उद्दिष्टे काय होती, हे आपण 3 ते 4 उद्दिष्ट आपल्याला पूर्ण माहिती असायला हवेत. त्यानंतर ही यशस्वी झाली की अयशस्वी झाली, त्यानंतर यामधील जे पॉझिटिव्ह आहेत की म्हणजे यश झाली तर तिचे होण्याची कारण, यशस्वी होण्याची कारण, आणि अपयशी झाले असेल तर तिचे होण्याची कारण हे आपल्याला माहिती असेल. आणि शेवटी कंक्लुजन मध्ये की सविनय कायदेभंग ही काही अंशी यशस्वी तर काही अंशी अयशस्वी ठरली, असं आपण त्याचं काहीतरी कंक्लुजन आपलं असणार आहे. म्हणजे एखादा विषय जर घेणार तर तुम्ही त्याला या पद्धतीने अनालाइज करताल. आता जर मला याच्याही पुढे जर एक पायरी जायचं असेल आपल्याला, जर एमपीएससी त्यामध्ये पण जर आपल्याला गेली, जसं की काही लोकांना एक्सपेक्टेड असेल की नाही पहिला वेळ आहे, पहिलं वर्ष आहे, तर युपीएससी आपलं एमपीएससी खूप काही सोपं विचारेल, आणि मी तर म्हणेल की तसंच हो ऍक्च्युअली. आणि काय आयोग पण त्या गोष्टीची काळजी घेईल की मुलं नवीन आहेत तर त्यांना ते तसे प्रश्न यावेत. पण माझा जो स्वभाव आहे की मी आय थिंक म्हणजे मी काही गोष्टी ना ग्रांटेड, म्हणजे असं मी लक्षात ठेवून चालतो की अरे नाही, असं काही फिक्स रूल नाहीये कोणत्या गोष्टीचा. याच्या वेगळं जर काही आलं तर मी त्याला तयार असायला हवं. मग आता याच्यात जर वेगळं काय येऊ शकतं, फॉर एक्झाम्पल हे झालं स्ट्रेट फॉरवर्ड, त्यामध्ये पण आपण आर्टिकल पाहिलं. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे असहकार आंदोलन जे 1920 साली सुरू झालं, ठीक आहे. आणि दुसरं आहे आता आपण बघितलं जसं सविनय कायदेभंग चळवळ, जे समजा 1930च्या दरम्यान सुरू झालं, 29-30. आता दिला आपल्याला की याच्यामध्ये डिफरन्शिएट करा या दोन चळवळीमध्ये, की असहकार चळवळ आंदोलन हे सविनय कायदेभंग चळवळीपेक्षा कशा पद्धतीने वेगळं होतं. म्हणून आपण ज्यावेळेस अभ्यास करणार आहोत तर आपल्या मानसिकतेमध्ये, आपल्या विचारामध्ये आलं पाहिजे की हे दोन खूप भारताच्या इतिहासातील महत्वाची आंदोलनं होते, ज्यांचं भारताच्या इतिहासामध्ये एक वेगळं महत्व आहे. हे उगाचच काहीतरी छोटे मोठे काही इनिशिएटिव्ह नव्हत्या. तर म्हणून आपल्या याचा जो अजेंडा होता तो कसा वेगळा होता, सविनय कायदेभंगाचा अजेंडा कसा वेगळा होता, आणि मग तुम्ही काय करताल, याची एक स्वतःची ना शॉर्ट नोट्स बनवताल. उद्या क्वेश्चन येऊ नाही तर नाही येऊ, पण तुमच्या नोट्स रेडी असतील तर बेटर. उद्या जर तुमच्या नोट्स रेडी आहेत, तुम्ही हे आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी विचार केलेला आहे, आणि युपीएससीने ऍक्च्युअली याविषयी क्वेश्चन पण विचारले आहेत प्रिव्हियस इयर मध्ये, आणि तुमच्याकडे याच्या नोट्स रेडी आहेत, तर तुम्ही 100% बाकीच्यांपेक्षा एक पाऊल पुढे असणार आहात. की जो कोणी याविषयी विचार करणार नाही आणि दोज ऑफ द पीपल विल गो फॉर द स्पून फिडिंग, म्हणजे त्यांना कोणतरी सांगावं आणि मग त्यांनी काम करावं, असं कोणी करत असेल तर मी त्यांना खरंच रिक्वेस्ट करेल की असं काही करू नका. कारण आता जो टाइम आहे, जो तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये एमपीएससी युपीएससी मध्ये टिकून ठेवण्यासाठी किंवा त्यामध्ये तुम्हाला यश मिळवण्यासाठी कामाला येऊ शकतो, तर तो म्हणजे आहे ना की तुम्हाला स्वतःला त्यामध्ये थोडंसं शांत बसून विचार करावा लागेल. अँड आय एम प्रेटी शुअर अँड आय विल टेल यू अँड आय कॅन अश्युअर यू, जर तुम्ही खरोखर 10 ते 15 मिनिटं त्याच्याविषयी जर विचार केला ना, तुम्हाला 100% हे जे आहे अनलिटिकल गोष्टी जे आपण याविषयी बोललो ह्या निश्चितपणे करता येतील. नेक्स्ट आपण बघूया पुढचा जो टॉपिक त्यामध्ये आहे की जसं की फ्रीडम स्ट्रगल आहे, ते आपण बोललो समजा पोस्ट इंडिपेंडन्स कॉन्सोलिडेशन अँड रिऑर्गनायझेशन विद इन द कंट्री. तर याच्यामध्येच
बिपिन चंद्रचं एक पुस्तक आहे. सोबत आपण जे पुन्हा मॉडर्न हिस्ट्रीचं म्हणजे मॉडर्न हिस्ट्रीची आपण ज्या पुस्तकातून तयारी करताय, ज्ञानदीप असेल, समाधान महाजन असेल किंवा गाठवांचं पण पुस्तक आहे, तर यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी कव्हर आहेत. पण ह्या गोष्टी पुन्हा सगळाच आपण पोस्ट इंडिपेंडन्स लक्षात ठेवणार आहे का? नाही. पोस्ट इंडिपेंडन्स मध्ये सुद्धा काही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जसं की कोल्ड वॉर झालं, गोवा मुक्ती संग्राम असेल, म्हणजे महाराष्ट्राचं स्वातंत्र्य असेल, महाराष्ट्र एक वेगळं राज्य म्हणून निर्माण आलं ती गोष्ट असेल, किंवा आणीबाणीचा काळ असेल, किंवा भारताचे जी चीन सोबत वगैरे ह्या देशांसोबत जी युद्ध झाले, किंवा 1991चा जो एकदम अर्थव्यवस्था कोलमडणार होती त्यावेळेस भारताने टाकलेले काही वेगळे एफर्ट्स असतील, ह्या गोष्टी असतील, किंवा त्यासोबत जे आपलं प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन झालं 1991 म्हणजे उदारीकरणाचं धोरण, तेही महत्वाचं आहे, किंवा आपली जी न्यूक्लिअर चाचणी आहे की ज्यामध्ये भारताने चांगलं केलं तोही आहे. त्यानंतर दहशतवादासारख्या काही गोष्टी आहेत, नक्षलवादासारख्या काही गोष्टी आहेत, ह्या पण पोस्ट इंडिपेंडन्स मध्ये सुरू झालेल्या आहेत, की ज्याने आपल्या देशाची जी अंतर्गत जी सुव्यवस्था आहे ती थोडीशी कोलमडून पडल्यासारखी झाली. तर मग ह्या जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ना, हे तुम्हाला लगेच कळतील, आणि ह्या सगळ्या इम्पॉर्टंट टॉपिक्स वरती आपल्याला जोर द्यायचा आहे. आणि त्याच्या संदर्भात आपण जसं म्हणलो नोट्समध्ये अनालिटिकल विचार करून त्याच्या नोट्स, शॉर्ट नोट्स आपण जर तयार करू शकलो, फार छान. मार्केटमध्ये काही मटेरियल आहे, त्या मटेरियलचा आपण हेल्प घेऊ शकतो, पण स्वतःच्या हँडी नोट्स बनवाव्यात असं मला वाटतं. त्यानंतर पुढचं जे आपण टॉपिक बघितलंय की द इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, वर्ल्ड वॉर, त्याच्यानंतर withdrawal of national boundaries, colonization, decolonization, political philosophies like communism, capitalism, socialism. पुढं त्याच्या इम्पॉर्टंट काय आहे, their forms and effect on the society. मग त्याचा परिणाम काय होतो, जसं रिसेंटली आपण जर बघताल की there is so many things going around which are directly or indirectly related to communalism. ठीक आहे, which are again टॉकिंग अबाउट कॅपिटलिझम. पुन्हा याविषयी बोलत आहे. तर मग या कम्युनलिझमचे काय फॅसेट्स आहेत, ठीक आहे, याचे मुख्य प्रिन्सिपल्स काय आहेत, हे कम्युनलिझम मध्ये कोणकोणतं येतं, की रिलिजन, याच्यामध्ये रिलिजन हा बाकीच्या सगळ्या गोष्टी, रिलिजियस टीचिंग, रिलिजन पण नाही म्हणा मी त्याला, फेनेटिक्स म्हणतो मी. तर फेनेटिक्स टीचिंग ह्या कशा इम्पॉर्टंट झालेल्या आहेत, सगळ्यांपेक्षा का महत्वाचे वाटायला लागल्या पाहिजे आहेत, माणसापेक्षाही ही गोष्ट का महत्वाची वाटायला लागली, कारण याचे काही फॅसेट्स आहेत, प्रोपोनंट्स काय आहेत त्याचे, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. कारण आता समाजाला दिलं, मग आपण याविषयी काही क्वेश्चन आला, आपण ते बेसिक लिहिलं, इंट्रोडक्शन लिहिलं, प्रिन्सिपल्स लिहिले, आणि मग कंक्लुजन मध्ये टाकतो आपण सहारनपूरमध्ये झालेले दंगे, त्याच्यानंतर रिसेंटलीच पुन्हा हनुमान जयंतीच्या दिवशी झालेले दिल्लीमधील दंगे, किंवा गुजरातमध्ये झालेले दंगे, अयोध्यामध्ये झालेलं पुन्हा वातावरण. तर ह्या गोष्टींचा आपण याविषयी लिहू शकतो. किंवा रिसेंटली जो कन्हैया कुमार हा जो टेलर होता त्याला मारण्यात आलं. तर दिस इज ऑल अबाउट द कम्युनिझम. व्हेन वी टॉक अबाउट द, मग आपण ज्यावेळेस कम्युनिझम टॉक होतो किंवा इंटरनल सिक्युरिटीच्या गोष्टी येतात त्यावेळेस आपण हेच उदाहरणं सांगू शकतो. म्हणजे न्यूजपेपर वाचून सुद्धा जर एखादी काही घटना घडली ती आपण कुठेतरी कशी लिहायला हवी हे आपल्याला मात्र लक्षात यायला हवं. ठीक आहे. तर आता पुढचा जो पार्ट येतो आपल्या सिलेबसचा तो आहे सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी, डायव्हर्सिटी ऑफ इंडिया. मला वाटतं यांनी आपलं थोडंफार का होईना समाधान झालेलं असेल. बाकी डिटेलमध्ये पुढे संधी भेटली तर आपण याविषयी निश्चित बोलू. आता नेक्स्ट येतो तो आहे रोल ऑफ वुमन ऑर्गनायझेशन, पॉप्युलेशन अँड असोसिएटेड इश्यू, पॉवर्टी इन डेव्हलपमेंट इश्यू. पॉवर्टी हा पेपर 1 मध्ये पण येतो, आय गेस तो पेपर 2 मध्ये पण आहे. त्यामुळे आपण असे जे मेन टॉपिक्स असतील, ज्या मेन थीम असतील, फॉर एक्झाम्पल वुमेन ज्या सगळ्या ठिकाणी येतात, पॉवर्टी ज्या कॉमन आहेत, ज्या हेल्थ आहे, आरोग्य आहे, गरिबी, महिला, या संदर्भात आपल्याला तीन पानं कमी पडतील, 4 ते 5 पानांचं आपलं शॉर्ट असं डॉक्युमेंट तयार करावं की ज्याच्यामध्ये आपण विविध अंग आपण लिहू शकतो. हिस्ट्रिकल पॉइंट ऑफ व्ह्यू, म्हणजे ऐतिहासिक काही गोष्टी असतील त्या, राजकीय गोष्टी असतील त्या, म्हणजे पॉलिटिकल, ठीक आहे, काही इनिशिएटिव्ह असतील तर, सायन्स टेकची काही गोष्टी असतात जसं किरण सारखी इनिशिएटिव्ह, ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं काही कल्चरल गोष्टी आहेत, पॅट्रियार्की झाले, जे पार्ट आपल्या संस्कृतीचा पार्ट आहे, ठीक आहे, पुरुषत्ववाद,
त्यानंतर इकॉनॉमिकल सांगू शकतो आपण की महिलांचं या संदर्भात काय इकॉनॉमिक कॉन्स्टिट्यूशन आहे, सेल्फ हेल्प ग्रुप्स येतात त्यामध्ये, किंवा जसं की रिसेंटली झालं की त्यांच्या जसं की टाइम यूज सर्वे म्हणतो की वुमेन 84% ऑफ देअर टाइम इज पेड ऑन, म्हणजे हा कुठे जातो, घरगुती ऍक्टिव्हिटीज मध्ये जातो. मग आपण दिलं की ऍज पर एनएसओ टाइम यूज सर्वे. ठीक आहे, आता ही जी गोष्टी आहे हे तुम्ही कुठेतरी तुमच्या एसे मध्ये जीएसच्या आन्सर मध्ये आपण ही गोष्टी लिहू शकतो. तर म्हणजे सांगायचं यातून एकच आहे की आपलं जे नॉलेज आहे, जे आपण संग्रहित केलं आहे ते आपल्याला कामाला येईल. आणि मग आपल्या अशा काही हँडी नोट्स तयार होतील ज्याच्यामध्ये आपण हे जे घटक आहेत ह्या घटकांचं सगळं सांगताल. त्यामध्ये वुमेनचं टाकताल की कोणकोणत्या 1990चा महिला आयोग असेल, वुमेनसाठी असलेले जे काही कायदे आहेत जसं की डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आहे, डाउरी प्रोहिबिशन ऍक्ट आहे, त्यानंतर जर मुलांचा प्रश्न असेल तर पॉक्सो नावाचा जो ऍक्ट आहे तो आहे, किंवा एनसीपीसीआर नावाची जी बॉडी आहे स्टॅट्युटरी बॉडी, तर त्याविषयी आपण म्हणू शकतो. महिलांची जी स्टॅट्युटरी बॉडी असेल तर याविषयी पण आपण कुठेतरी उल्लेख करू शकतो. किंवा जर राजकीय बोलायचं असेल तर वुमनचं जे 33% ऑफ रिझर्वेशन आहे ते त्यांना किती पर्सेंट भेटलं, किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांना पंचायत राजमध्ये 50% रिझर्वेशन आहेत. असे मल्टिपल पॉइंट्स तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये लिहू शकता. फक्त अगेन हे तुम्ही कधी लिहिताल की ऍज पर द डिमांड ऑफ क्वेश्चन. प्रश्न समजून घेतल्यानंतर त्याच्या डिमांड मध्ये जर मी आता ज्या बोललो त्या गोष्टी जर बसत असतील तर तुम्ही तेव्हा त्यामध्ये तुम्ही त्या गोष्टी लिहिणार आहात डिमांड ऑफ क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. तर नेक्स्ट कम्स द ग्लोबलायझेशन ऑफ इंडियन सोसायटी. ग्लोबलायझेशन मध्ये जसा जसा इम्पॅक्ट होत चालला, डेली आपण न्यूजपेपर मध्ये बघतो की मिक्सिंग ऑफ कल्चर आहे सध्या, तर ग्लोबलायझेशन म्हटलं जातं त्याला. आणि हा इफेक्ट डायरेक्टली और इनडायरेक्टली आहे ग्लोबलायझेशनचा. कोरोना एवढा का पसरला बरं? कारण ग्लोबलायझेशनमुळे जगातली एकमेकांच्या जगांमध्ये जी दूरी होती ती कमी झाली, ट्रेड ऍक्टिव्हिटीज वाढल्या, व्यापार वाढल्यामुळे जग एकमेकांच्या जवळ आलं, मीन्स ऑफ कम्युनिकेशन, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन खूप इझी झाले. पूर्वी विमानाची संख्या खूप दुर्मिळ होती, आता ते खूप इझी आणि हँडी झालेलं आहे लोकांसाठी. नॉट हँडी, कन्व्हिनियंट झालेला आहे. तर त्याच्यामुळे मग कोरोना पसरायला खूप लवकर इझी पसरला. तो कुठेतरी चायनाच्या कोणतरी शहरात सुरू झाला, वुहान शहरात सुरू झालेला तो व्हायरस आज आफ्रिकेतलाही कोणत्या एका खेड्यामध्ये, भारतातल्याही प्रत्येक ऑलमोस्ट सगळ्याच खेड्यांमध्ये तो पोहोचला. हे कशामुळे शक्य झालं? ते ग्लोबलायझेशनमुळे झालं. म्हणजे हा त्याच्या निगेटिव्ह पॉइंट्स. ग्लोबलायझेशनचे पुन्हा चांगले इफेक्ट्स पण आहेत की हिंदू कल्चर जे ऍक्टिव्हिटीज आहेत, बुद्धिझम आहे, हे इकडं साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये, किंवा जसं तुम्ही बघताल की हिंदुइझमचे आपले जे धर्माच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत या सगळीकडे पसरल्या आहेत, पॅन वर्ल्ड पसरल्या आहेत. तर त्यामध्ये इफेक्ट झाला तर हा ग्लोबलायझेशनचा इफेक्ट झाला. ठीक आहे. म्हणजे असे मल्टिपल पॉइंट्स. सायन्स टेक मध्ये पण नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली, एअरक्राफ्ट कॅरियर्स असतील, मिसाईल टेक्नॉलॉजी असेल, जसं की रिसेंटली आपण स्वतः एक जे इस्रायलचं आयर्न डोम नावाची जी ही आहे एअर डिफेन्स सिस्टम आहे. सो इंडिया इज ऑल्सो डेव्हलपिंग द सेम एअर डिफेन्स सिस्टम विथ द हेल्प ऑफ इस्रायल. इव्हन स्पेस टेक्नॉलॉजी वी आर टेकिंग हेल्प ऑफ इट. ठीक आहे. पण हे येतं GS3 मध्ये, आणि हे येतं इथे, म्हणजे हे तर तिथेही येईल, पण GS1 मध्ये आता आपल्याला सोसायटीमध्ये याचा इम्पॅक्ट काय होतं ते लिहायचं. सोसायटीमध्ये तुमचे काही घटक आहेत, तुमचे कास्ट आहे, फॅमिली आहे, रिलीजन आहे. ठीक आहे. जे सगळं समाजामध्ये आहे ते सर्व, वुमन आहे, पॅरेंट्स आहेत तुमचे सर्व, ह्या सगळ्या गोष्टी कुठे येतात तर इथे येतात. आणि याचा म्हणजे जसं ग्लोबलायझेशन फॅमिली म्हणलं तर न्यूक्लिअर फॅमिली यायला लागल्या, लिव्हिंग रिलेशनशिप यायला लागली. त्याच्यानंतर ओल्ड एज होम ही आपल्याकडे कन्सेप्ट पूर्वी नव्हती, पण आता ती खूप मोस्ट कॉमन झाली. लोकांना ओल्ड एज होम म्हणजे इझी वे वाटतो. ठीक आहे. एकटं लाईफ जगण्याचा, आई वडिलांना त्या नको त्या ठिकाणी टाकून वेगळं आयुष्य जगण्याचा. असो, त्यामध्ये मी जात नाही, इट्स अ पर्सनल चॉईस, बट स्टील हे सगळे इफेक्ट कशाचे आहेत तर ग्लोबलायझेशनचे. पुढचं टॉपिक आहे सोशल एम्पॉवरमेंट, कम्युनलिझम, रिजनलिझम अँड सेक्युलरिझम. आता तुम्ही सांगा बरं, सोशल एम्पॉवरमेंट हा टॉपिक आपल्याला माहिती नाही का? सोशल एम्पॉवरमेंट मध्ये अनेक चळवळी झाल्या. मग त्या ट्रायबलच्या राईटसाठी असतील, गरिबांच्या हक्कासाठी असेल, महिलांच्या अधिकारांसाठी असेल, विकर सेक्शनच्या अधिकारासाठी असेल, त्यासाठी झालेल्या काही कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट.
असतील. आता बघा विषय आहे GS1, पण तुम्ही यामध्ये GS2 चे पण काही पॉईंट्स आणू शकता, GS3 चे पण काही पॉईंट्स आणू शकता. ज्या करंटच्या ज्या काही गोष्टी असतील, ज्या तुम्हाला माहिती असतील, तर ह्याही गोष्टी तुम्ही त्याला आणू शकता. म्हणजे तुमचं जे आहे ना व्यक्तिमत्व, आपण जसं म्हणतो व्हर्सटाईल व्यक्तिमत्व, ठीक आहे, डायव्हर्स व्ह्यूज, ह्या दिसायला हव्यात. नाही दिसल्या तरी इट्स ओके. असं नाहीये की हे असेल तरच मार्क्स मिळतील, असं गरजेचं नाहीये. पण जो क्वेश्चन असणार आहे आपला सब्जेक्टिव्ह मधला, त्या क्वेश्चनची डिमांड वरती आपल्याला हे सर्व लिहिता यायला हवं. मग ते तुम्ही सिंपल लिहा, और यू मेक इट व्हर्सटाईल, और यू मेक इट डायव्हर्स. ठीक आहे. देयर इज नो थंब रूल, नो फिक्स थंब रूल की मी असं लिहिलं तरच मला मार्क पडतील. मी आधी सुरुवातीला सांगितलं, प्रत्येकाची क्षमता वेगळ्या आहेत. जो कोणी सिंपल आहे त्यांनी काही पॉइंट्स आणण्याचा प्रयत्न करावा. जे कोणी व्हर्सटाईल आहे त्यांनी अधिक टेक्निकल न होता बॅलन्स साधावा. व्हर्सटाईल जे डायव्हर्स आहेत त्यांनी, कारण जर उत्तर लिहायचंय आणि सगळं फक्त फॅक्ट्स अँड डेटा दिसतोय आणि स्वतःची म्हणजे ते जे आहे नॉलेजच जास्त दिसतंय, पण विषयाला धरून काही मुद्देच मांडलेले नाहीयेत, तर त्या उत्तराला माझ्यासारखी व्यक्ती जर बघणार असेल तर निश्चित ते मला आवडणार नाही. जर विषय असेल तर मला तो कसा मांडलाय, त्याच्या म्हणजे सुरुवात कशी केली, उत्तराला जे विचारलंय की अरे वुमन एम्पॉवरमेंटसाठी कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, तर मला आवडेल की कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत तुम्ही सांगताय. पण तुम्ही मला एक कमिटी सांगताय, त्या कमिटीचे 4 रिकमेंडेशन सांगताय, तर ते 4 रिकमेंडेशन तुम्ही स्वतःचे सांगू शकता आणि कमिटीचं म्हणून त्याला कमिटीच्या कोणत्या काही रिकमेंडेशन तुम्ही कमिटीचं नाव टाकू शकता. ज्याच्यामुळे मला असं कळेल की अरे हो, हे तुमचे विचार आहेत, नाही का. तेवढं स्मार्ट आपण असायलाच हवं. तर साधारणतः आपण याचा असा वापर करू शकतो. जे सेकंड ARC कमी रिपोर्ट आहेत, जे आज तुम्हाला मार्केटमध्ये त्याच्या शॉर्ट नोट्स मिळतील, पूर्ण रिपोर्ट नाही, त्याचे क्रिस्प अशा नोट्स आहेत मार्केटमध्ये, तर त्या तुम्ही घेतल्या तर तुम्हाला ह्या सगळ्या टॉपिक्स वरती खूप काही मटेरियल अवेलेबल होऊन जाईल. आणि विशेष म्हणजे आपण इंग्लिशमध्ये जरी साहित्य वाचलं तरी तुम्ही त्याला मराठीत लिहू शकताल. त्यामुळे स्वतःला त्या इंग्लिशचा थोडासा अशी भीती बाळगून दूर लवटू नका त्या इंग्लिशच्या साहित्याला. एकदा जवळ घेऊन बघा, एकदा हातात घेऊन बघा, त्याला वाचून पहा, तर तुम्हाला ती भाषा एवढी सहज सोपी आहे की ती तुम्हाला खूप लवकर कळेल. आणि मे बी असं होऊ शकतं की तुम्हाला हेही वाटेल की आम्ही मराठीमध्ये लिहिण्यापेक्षा आम्ही इंग्लिशमध्ये चांगल्याने लिहू शकतो. पण हे आपल्याला कशावरून कळणार आहे? वेन यू विल प्रॅक्टिस इट. ठीक आहे. वेन यू विल ट्राय फॉर इट. ठीक आहे. जस्ट नॉट मेकिंग द अझम्पशन, म्हणजे फक्त विचार किंवा जस्ट नॉट थिंकिंग असं नाही होणार आहे. हे आपल्याला हे करावं लागेल, तेव्हा तुम्हाला कळणार आहे की तुम्ही कोणत्या भाषेत चांगलं लिहू शकतात. आणि लगेच फळाची अपेक्षा करायची नाही. इट्स बेटर टू वेट rather than jumping into a ditch or jumping into some kind of difficulty or some kind of difficult situation. गाडी शिकताना आपण गाडीची रेस एकदमच अशी पिळली आणि क्लच सोडून दिला तर गाडी हवेतच जाणार आहे. आपण गाडीसोबत हवेतच, म्हणजे गाडी खाली ना आपण वरती ना, तर आपण खाली ना आपल्यावरती गाडी, असं काहीतरी प्रकार होऊ शकतो. तर तसं इथेही होऊ शकतं, हो की नाही. एक तर म्हणजे तुम्ही स्वतः कॉन्फिडन्स हरताल किंवा कॉन्फिडन्स तुमचा वाढेल, आणि काही काही ओव्हर कॉन्फिडन्स येऊ शकतो, जो कदाचित तुमच्यासाठी घातकही ठरू शकतो. म्हणजे परीक्षेत कमी मार्क्स मिळणं अशा पद्धतीने घातक असो. पुढचा जो विषय आहे आपला तो आहे जिओग्राफीचा. त्यामध्ये आहे सायलेंट फीचर्स ऑफ वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी. आता आपण आतापर्यंत MPSC ला फक्त ते पर्वतांची नावं लक्षात ठेवणं, त्याच्यानंतर ते जे काही हे असेल, म्हणजे कुठेतरी ज्वालामुखी फुटला, कुठेतरी अर्थक्वेक झाला, तर आपण असे फक्त ठिकाणं लक्षात ठेवत होतो, बरोबर. आता आपल्याला ह्या वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी आहे त्याचे सायलेंट फीचर्स म्हणतात. ते आपल्याला म्हणजे कशा स्वरूपाची आहे, तर मग आपण याचा अभ्यास करण्यासाठी एक तुम्ही बघताल की आपल्या म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये पण हे दिलेलं आहे, मराठी पाठ्यपुस्तकांचं. आणि या व्यतिरिक्त मला आता ऍक्च्युअली एक्झॅक्टली सांगता नाही की 9वी का 10वीचं पुस्तक आहे, पण त्या एका पुस्तकामध्ये हे सर्व खूप छान दिलेलं आहे. जगाचा म्हणजे भौतिक जो भूगोल आहे त्यामध्ये. सोबत तुम्ही GC लिऑंग हे एक पुस्तक आहे, हे तुम्ही निश्चित बघू शकता की, आणि NCERT 11th फिजिकल जिओग्राफी. ठीक आहे. हे दोन फक्त गोष्टी तुम्ही थोड्याशा ऍड करा, एकदा बघून घ्या.
आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तशाही बऱ्याचशा गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, पण त्यासोबत तुम्हाला जीसी लिऑंग आणि एनसीईआरटी ह्या गोष्टी निश्चितपणे आपल्याला हेल्प करतील. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे जो यावर्षी आम्हाला क्वेश्चन आला होता, तो होता डिस्ट्रीब्युशन ऑफ की नॅचरल रिसोर्सेस अक्रॉस द वर्ल्ड. आता आम्हाला क्वेश्चन असा होता की मायनिंग ऍक्टिव्हिटीज खूप आहेत. एक मिनिट, मी तुम्हाला क्वेश्चनच सांगतो. एक होता मेन्शन द ग्लोबल ऑकरन्स ऑफ वोल्कॅनिक इरप्शन्स इन 2021 अँड देअर इम्पॅक्ट ऑन द रिजनल एन्व्हायरमेंट. आता ह्या अशा सारख्या क्वेश्चन आपण काय करतो की हे असं अमेरिका दाखवतो, असं इथून कुठेतरी. ठीक आहे, हे झालं साऊथ अमेरिका झालं. त्याच्यानंतर आपण इथून जो इथून कुठेतरी असा खाल्लाय तो असा हे आहे, ही आफ्रिका झाली वगैरे, हे असं असं केलं. मग इथं इंडिया दाखवतो. ठीक आहे, आणि हे इंडिया करून असं, आणि हा इथून असा असा हा जो मॅप येतो. ठीक आहे, याच्यामध्ये रशिया, आणि मग इथे आपण हे असं ऑस्ट्रेलिया दाखवतो, आणि साधारणतः इकडून जपान, आणि हे असा हा वर्ल्ड एक छोटासा तयार केला. ठीक आहे. आता हे एक ढोबळ काढलाय, पण तुम्ही बघताल की अशी रफ आउटलाईन आपली मॅपची माहिती पाहिजे. मग व्होल्कॅनिक इरप्शन कुठे झालं होतं त्यावेळेस? इथे इक्वेडोरला व्होल्कॅनिक इरप्शन झालं होतं. इथे खाली जे थायलंड आहे, इथे भारत आहे, तर इथे साधारणतः इंडोनेशिया असेल. ठीक आहे, तर इंडोनेशिया इथे आले, थायलंड इथे आलं. तर मग हे असे 2 पॉइंट्स घेतले मी. ठीक आहे, इथे फिलिपाईन्स असेल. ठीक आहे, इथे कुठेतरी आहे, तर मग इथलाच एक पॉईंट दाखवला, इथला एक पॉईंट दाखवला. इथं त्यावेळेस कॅनडामध्ये पण व्होल्कॅनिक इरप्शन झालं होतं. मग मी याला असं मार्क्स दाखवलं, याला एक मार्क दाखवली, इथे एक दाखवलं, याला इकडे दाखवलं, इथे कसं दाखवलं, हे व्यवस्थित इथं सिस्टमॅटिक एका खाली एक लिहिलं. इथे पण लिहिताना उगाच ऍब्रप्टली लिहिलं नाही, तर इथेही व्यवस्थित सिस्टमॅटिक दिसेल या हिशोबाने दोघांची सुरुवात केली. तर मग सांगायचं काय की हे असं जिओग्राफिकल आणि मॅप बेस आपल्याला हे करता यायला हवं, की रिप्रेझेंटेशन करता यायला हवं, आणि त्याला मग लिहिता आलं. मग आता एवढं म्हणून काम झालं का? नाही. मग तुम्ही त्याला एक्सप्लेन करताल, त्याची कारणं लिहिताल, आणि मग जे डिमांड ऑफ द क्वेश्चन आहे तुम्ही ते लिहिताल. जसं आम्हाला मायनिंगचा आला होता क्वेश्चन, की याच्यामध्ये क्वेश्चन असा होता की मायनिंग जी ऍक्टिव्हिटीज आहे ते कशा पद्धतीने पसरलेली, मायनिंग ऍक्टिव्हिटीज कुठे कुठे कशा पद्धतीने होतात हे आपल्याला दाखवायचं होतं. तर त्याही ठिकाणी वर्ल्ड मॅप काढण्यात आला, त्याही ठिकाणी हे सांगण्यात म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केला, आणि त्याचे पुन्हा प्लस पॉइंट्स आणि जर क्रिटिकली अनालिसिस असेल त्याचे निगेटिव्ह पॉइंट्स असे मला मांडण्यात आलं होतं. ठीक आहे. आता पुढचा जो आहे की द लोकेशन ऑफ, आता हे कशावरून क्वेश्चन आलं आम्हाला? The factors responsible of the location for the location of primary, secondary, tertiary sector industries in the various part of the world. हा सिलेबसचा पॉईंट होता, म्हणून मायनिंग ऍक्टिव्हिटीचा क्वेश्चन आला होता. त्यानंतर पुढे होता की 11वा पॉईंट पाहताल तुम्ही, तर इम्पॉर्टंट जिओफिजिकल फिनॉमिना सच एज अर्थक्वेक, सुनामी, व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी. व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी म्हणून हा जो क्वेश्चन मी तुम्हाला सांगितला, हा 2021च्या युपीएससी मेन्सला आलेला क्वेश्चन होता, तो ह्या व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीतून आला. दिवसेंदिवस आपण बघतो सायक्लोन्स येतात. ठीक आहे, तर सायक्लोन वरती क्वेश्चन येऊ शकतो. अर्थक्वेक होतात, तर अर्थक्वेक वरती क्वेश्चन होऊ शकतो. मग याची छोटीशी डायग्राम की ते कसं फॉल्टिंग होतं, डिफॉल्टिंग होतं, क्रॅकिंग होतं. सायक्लोन असेल तर तुम्ही त्याला मॅप काढताल इंडियाचा. तर इंडियाच्या मॅपमध्ये सायक्लोन कोणत्या भागामध्ये जास्त मोस्ट प्रोन आहे? तर बे ऑफ बेंगॉलमध्ये आहे, अरेबियन ओशन मध्ये कमी आहे. दिस इज 80% ऑफ द सायक्लोन यामध्ये होतात, 20% ऑफ द सायक्लोन अरेबियन ओशन मध्ये. बट नाऊ सध्याची कंडिशन काय आहे की अरेबियन ओशन मध्ये हे प्रमाण वाढत चाललं आहे, विच इज अ पार्ट ऑफ करंट अफेअर्स. मग क्वेश्चन हा येऊ शकतो की अरेबियन ओशन मध्ये दिवसेंदिवस सायक्लोनचं प्रमाण वाढण्याचं कारण काय आहे? मग आपण त्याला रिलेट करणार की याच्या मागचे आता सध्याची कारण काय आहे? तर ग्लोबल वॉर्मिंग आहे, क्लायमेट चेंज आहे. ठीक आहे, तर अजून याचं कसं ह्युमन ऍक्टिव्हिटीज असतील, मग याच्या संदर्भात हे कशामुळे झालंय? तर ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहेत, पोल्युशन वाढत चाललं आहे, पॉप्युलेशनचा स्ट्रेस आहे रिसोर्सेस वरती, म्हणून एक्सप्लॉटेशन ऑफ रिसोर्सेस पण आहे रिझन. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी रिलेटेड आहेत, आणि याच्यामुळे हे झालं आहे, आणि यामुळे हवामानाची कंडिशन कशी आली, तुम्ही इन्क्रीज इन हीट वेव्ह झालेल्या आहेत, अजून बरंच म्हणजे याविषयीचं कारण द्यायचे झाले तर अनेक कारण आपल्याला अशी देता येतील. ठीक आहे, आणि मग जिओफिजिकल आणि पुढे काय विचारतात, जिओग्राफिकल फीचर्स अँड द लोकेशन चेंजेस. जसं की आपण बघतो की मेल्टिंग ऑफ द ग्लेशियर्स झालेला आहे. मध्ये ज्यावेळेस सुनामी झाली आणि त्या सुनामीच्या वेळेस जो अर्थक्वेक झाला, त्या अर्थक्वेकनी जपानची पोझिशन काहीतरी 0.डिग्रीज मध्ये आय गेस और 1 डिग्री समथिंग मॅप मध्ये चेंज झाली होती. असे काहीतरी एक्सेप्शनल जे इव्हेंट घडतात ते आपल्या नजरेतून चुकायला नाही पाहिजे. ठीक आहे,
आणि इन फ्लोरा अँड फोना अँड द इफेक्ट्स ऑफ द सच चेंजेस. फॉर एक्झाम्पल की रिसेंटली आपण बघितलं की अमेझॉनचा सर्वे आला होता, तर अमेझॉन फॉरेस्ट कसं कमी होत चाललं आहे, ठीक आहे, किंवा हाऊ इज इट इज अ लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी, हे पण आपण पाहिलं. तर कारण यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फ्लोरा अँड फौना आहे, बट ऍक्च्युअल मध्ये आता ते खूप कमी कमी होत चाललंय. कारण ब्राझिलियन गव्हर्नमेंट जे आहे की त्याची जी स्ट्रॅटेजी आहे किंवा त्याचं जे म्हणजे सरकारचं गव्हर्नमेंटचं धोरण आहे ते कुठेतरी ह्या अमेझॉन फॉरेस्टच्या थोडस म्हणजे त्याला निगेटिव्ह मध्ये गेलेलं आहे. तर म्हणून ह्या गोष्टी म्हणजे होतात. आता ह्या करंटच्या गोष्टी आहेत ज्या आपल्या सिलेबसच्या मध्ये येऊ शकतात आणि त्यावरती क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. यासाठी घडणाऱ्या समाजात न्यूजवरून येणाऱ्या ज्या अपडेट्स असतील, मंथली मॅगझिन असतील, त्यामध्ये येणाऱ्या अपडेट असतील, हे आपल्याला माहिती असायला हव्यात. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आता GS1 ची पूर्ण ओळख करून घेतली, त्याचे रिसोर्सेस पाहिले आणि त्या संदर्भात आपण काय करू शकतो. त्यासोबतच मी आन्सर रायटिंगचा थोडासा एक चेहराही आपल्याला दाखवला. त्यामुळे या विषयाला इथे थांबवताना एकच सांगेल की विषयाची भीती बाळगू नका. विश्वास ठेवा, तुम्ही जो आता अभ्यास केला तो वायाला जाणार नाहीये आणि आपण विथ प्रॅक्टिस, तयारी, योग्य मार्गदर्शनाच्या आधारे आपण निश्चितपणे ही जी MPSC मुख्य परीक्षा आहे त्याची तयारी आपण सुरुवातीपासून करणार आहात आणि आपण त्या तयारी लागल्यानंतर आपल्याला त्यामध्ये यश पण मिळू शकते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि योग्य तो म्हणजे योग्य मार्गदर्शन घ्या आणि योग्य पद्धतीने त्या दृष्टीने पावलं पाडा. थँक्यू. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.